नाही, मला वाटतं त्यांनीच सांगितलं, मला माहित नाही त्या बाबतीत. मी आपलं जातं, मी तर गेलो नाही मुंबईला 4 दिवस झाले, मी फक्त बारामतीला 2 दिवस होतो. पण त्यांनी स्वतःच विनंती केली. आपणच दाखवतात, ते त्याचे प्रमुख जे आहेत, भुजबळ साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल जे आहेत, हे सगळे गेले होते की बाबा साहेबांना त्यांनी सांगितलं की तुम्हीच ते खातं सांभाळा आणि तुम्हीच बजेट मांडा, हे तुम्हीच सांगतायत. आता त्यामुळे तर मी काय बोलावं परत. अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री प्रचार सभा घेणार नाही असं एक ठरवलं. काय वाटतं, एका बाजूला असं होतंय आणि एका बाजूला मात्र हा खरं म्हणजे हा निर्णय मी पहिल्या दुसऱ्या दिवशीच केला. आम्ही सोबतच सगळे बारामतीला होतो, पुण्याला होतो. त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणजी होते, बावनकुळे पण होतो, मी पण होतो. आम्ही 7-8 जण सोबतच होतो 2 दिवस. त्या दिवशी आम्ही ठरवलं की बाबा एवढं मोठं दुःख आहे, एवढा मोठा आपला मित्र गेला, एक नेता गेला, आणि त्यामुळे आता परत आपण एकमेकावर टिप्पणी करायची, टीका करायची, त्यापेक्षा आता सभा घेऊ नका. स्थानिक नेत्यांनी त्या ठिकाणी तुम्ही काय सभा घ्या, बैठका घ्या, पण मी घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला वाटतं ते एक राजकारणात जी आपण एक प्रोटोकॉल म्हणतो, त्या दृष्टीने हा निर्णय मला वाटतं योग्य. पण त्यानंतर घडामोडी अशा घडल्या दुसऱ्या दिवशी की त्या अनकलनीय आहेत. पण त्या ठिकाणी तर झालेल्या आहेत, काही कारणं आहेत, त्यामुळे त्यांना ते करावं लागलं. पण आम्ही निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदयांनी की मी 5 तारखेपर्यंत कुठलीही सभा घेणार नाही, जाहीर सभा घेणार नाही.